रुई ग्रामपंचायतीमध्ये सुमारे 30 वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला। दीर्घकाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला। यावेळी राजाबाई भाऊ कांबळे सफाई कर्मचारी, सुवर्णा कल्लाप्पा कांबळे सफाई कर्मचारी आणि यौशोभ वसंत साठे शिपाई या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। तीनही कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सुमारे 30 वर्ष सेवा बजावताना आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली। त्यांच्या प्रदीर्घ सेवेला यावेळी उपस्थितांनी गौरवोद्गार काढत आदरांजली व्यक्त केली। राजाबाई भाऊ कांबळे यांचा सत्कार सरपंच गीता सावंत यांच्या हस्ते, सुवर्णा कल्लाप्पा कांबळे यांचा सत्कार ग्रामपंचायत अधिकारी नीता बोंदर्डे यांच्या हस्ते, तर यौशोभ वसंत साठे यांचा सत्कार उपसरपंच संदीप दोरुगडे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी व उपदान अनुदानाचे धनादेश सुपूर्द करण्यात आले। दीर्घकाळ सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे लाभ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रदान करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत अधिकारी नीता बोंतर्डे, ग्रामपंचायत सदस्य अभयकुमार काश्मीरे, ग्रामपंचायत अधिकारी दीपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुभाष चौगुले, नंदकुमार साठे आदींनी मनोगत व्यक्त केला। यावेळी वक्त्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या प्रदीर्घ सेवेचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास प्रशासक सरपंच गीता सावंत, उपसरपंच संदीप दोरुगडे, ग्रामपंचायत सदस्य अभय काश्मीरे, सौ शकीला कुन्नूर, कमल दड्डे, शालन बेनाडे, युनुस मकानदार, सुभाष चौगुले, गौतम उपाध्याय, ग्रामपंचायत अधिकारी नीता बोंदर्डे, ग्रामपंचायत अधिकारी दीपक पाटील, वैभव पवार, अनिल बिरंजे, नंदकुमार साठे, अनिल साठे, उस्मान कोंडणूर, किसन साठे, आनंद झपाटे, जावेद मुजावर, सागर कणिरे, यासिन शेख, शरीफ मकुभाई, राजेंद्र साठे, सुनील चव्हाण, अमित आंबी, राजेंद्र कोळी, सुनीता पवार, मिनाज फकीर आदी मान्यवर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। दीर्घकाळ गावाच्या सेवेत योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या सेवेची दखल घेतल्याने या कार्यक्रमातून प्रामाणिक सेवा हीच खरी संपत्ती असा संदेश देण्यात आला।